नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत. सायलीने आता प्रियाला पैसे देताना रंगे हात पकडताच अर्जुनला आता मैनावतीच्या घरी बोलावून घेतलेलं असतं. आता मात्र अर्जुन आणि सायली मिळून या प्रियाचा खरा चेहरा कसा समोर आणणार हे आपण लवकरच बघणार आहोत. तर इथे सायली अर्जुनला आपल्यावरती संशय आला हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे प्रियाने मात्र आता घरात खूपच चांगलं वागण्याला सुरुवात केलेली असते. आता प्रिया सगळ्यांची काळजी करत असते. अस्मिताईलाही खूप जीव लावत असते, जणू काही तिची खूपच काळजी असं आता अश्विनला दाखवत असते. अश्विन आता इथे अस्मिताईचा चेकअप करतो. त्यावर लगेच आता प्रिया म्हणू लागते, काळजी करू नका, अस्मिताईंची सगळी जबाबदारी आता मी घेईल. आता मात्र अश्विन खूपच खुश होतो आणि लगेच आता प्रियाशी हसत गोड गोड बोलू लागतो. प्रियाने बरोबर आता सगळ्यांना घोळात घ्यायचं ठरवलेलं असतं. त्यानंतर इकडे आता कल्पना काकू हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा लगेच प्रिया येते आणि मला लागते, अस्मिताई आराम करतायत, मी तुमचं डोकं चेपावून देऊ का, बरं वाटेल तुम्हाला? आता लगेच कल्पना काकू मला लागतात, ठीक आहे चालेल, खूप दुखतंय गं. आता प्रिया कल्पना काकूंचं डोकं चेपावू लागते. त्याच वेळेस सायली तिकडे बसलेली असते. या भामट्या नाटक्या प्रियाचं हे जे काही चालू आहे ना ते बघून आता सायलीला मात्र खूपच राग येतो. सायली खूप भडकलेली असते आणि रागानेच तिच्याकडे बघत असते. त्याच वेळेस कल्पना काकू म्हणू लागतात, अगदी छान वाटतंय गं, पण इकडे दाब तिकडे दाब असं त्या प्रियाला सारखं म्हणत असतात. प्रियाला मात्र राग येतो, काय चालू या कल्पीचं? इकडे ही सायली आरामात मस्त खुर्चीवरती बसली आणि मला इकडे दाब तिकडे दाब सारखी कामं सांगत असते. अशी कुटकुट आता प्रियाची मनाशी चालू असतानाच तिचा फोन वाजू लागतो. आता लगेच प्रिया पटकन आपला मोबाईल हातात घेते तर मैनावतीचा तिला फोन आलेला असतो. आता मैनावतीचा फोन येताच प्रिया पटकन आपली पर्स उचलते आणि घाईघाईतच घराबाहेर पडलेली असते. त्याच वेळेस आता लगेच सायली तिच्याकडे बघू लागते. प्रियाला असं अचानक कुणाचा फोन आला असेल आणि ती कुणाला भेटण्यासाठी एवढ्या घाईघाईत निघाली असेल, मला हे बघावंच लागेल असे म्हणत आता सायली लगेच प्रियाचा पाठलाग करत तिच्या पाठीमागे निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे प्रिया मात्र सदाशिव आणि मैनावतीच्या घरी पोहोचलेली असते. आता प्रियाला तर इथे रंगेहात सायलीने बघितलेलं असतं. प्रियाने आता आपल्या पर्समधनं मोठा पैशांचा बंडल काढलेला असतो आणि आता सदाशिव आणि मैनावतीला तो दिलेला असतो. तेवढ्यात प्रिया तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता लगेच सायली अर्जुनला फोन करते. झालेला सगळा प्रकार आता सायलीने अर्जुनलाच सांगितलेला असतो. अर्जुनलाही धक्का बसतो. काय, सदाशिव आणि मैनावतीला प्रियाने एवढे पैसे दिले, पण कशासाठी दिले असतील हे सगळं आपल्याला बाहेर काढावंच लागेल असे म्हणत अर्जुनही आता इकडे सदाशिव आणि मैनावतीच्या घरी पोचलेला असतो. तर आता लगेच सायली दरवाजा ठोठावते. दरवाजा ठोठावताच आता मैना आणि सदाशिव दरवाजात येतात. आता मात्र सायलीला बघताच त्यांना दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा सायली आता लगेच रागाच्या भरातच ओरडतच त्यांना म्हणू लागते, लवकरात लवकर सांगा, त्या प्रियाने तुम्हाला एवढे पैसे का दिलेत? तुमचा आणि तिचा काय संबंध आहे? आता अर्जुन मात्र तिकडे पोहोचताच या दोघांना कायद्याचा धाक दाखवून आता सत्य कसं बाहेर काढायला भाग पडतो हे आपण लवकरच बघूया. आणि त्यानंतर या खोटारड्या प्रियाचा खरा चेहरा कसा समोर येणार हेही आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.